नमस्कार, मी शंकर राजेंद्र संगेवार, अपंग एकात्मिक शिक्षण योजना या अंतर्गत मी सहशिक्षक म्हणून 28 सप्टेंबर 2002 रोजी रुजू झालो आणि 31 ऑगस्ट 2023मध्ये मी सेवानिवृत्त झालेला आहे। या शाले 2002 ते 2023पर्यंत मला तालुका गौरव पुरस्कार पंचायत समिती कार्यालयाने दिलेला आहे, गुरुगौरव पुरस्कार, आणि 2017मध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्याकडून मला गुरुगौरव पुरस्कार मिळालेला आहे। आणि माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते, मी त्यांचा मुलगा आहे। आणि आता ह्या दरम्यानच्या काळामध्ये माझी एंजिओप्लास्टिक झालेली आहे, प्लास्टिक सर्जरी झालेली आहे, आणि शुगर BP याचा आजार पण आहे, त्वचेचा पण आजार आहे, फंगलचा आजार पण आहे। आणि या अलीकडच्या 28 ऑक्टोबरपासून मला गॅपचा त्रास पण जाणवायला लागला होता आणि शिरा दाटलेल्या होत्या। याच्यामुळं मला चालता येत नाही, बरोबर उतरता येत नाही, बसता उठण्याचा पण त्रास आहे। आणि वर्ध्याला मी परवाच आलेलो आहे, 28 तारखेलापर्यंत समजा मी तिथून आलेलो आहे। आता थोडं बरं वाटतं तिथं वर्ध्याला दाखवल्यापासून, मेगा हॉस्पिटलमध्ये दाखवलं होतं। आणि आता सध्याला 31 ऑगस्ट 2023पासून पेन्शनचा प्रस्ताव जिल्हा परिषद हायस्कूल बोदडीने पाठवलेला होता, पण शिक्षण अधिकारी यांनी त्रुटी काढून त्याची माहिती पुण्याला मागवलेली आहे। 25 जानेवारी 2024 रोजी त्यांनी पुण्याला पत्र लिहिलं आहे, त्याचं उत्तर तिकडून आलेलंच नाही। पण पुन्हा परत जूनमध्ये आम्ही इथं येऊन चौकशी केली, काय झालं काय नाही। परत एकदा स्मरणपत्र त्यांनी पुणे शिक्षण संचालकाला पाठवलेलं आहे। त्याच्यानंतर कारवाईला सुरुवात झाली आणि त्यांनी पूर्ण माहिती शिक्षकांची, म्हणजे माझ्या योजनेची आणि माझी पूर्ण माहिती त्यांनी मागवली। जिल्हा परिषद हायस्कूल बोदडी बुजुर्गच्या मुख्याध्यापकाच्या वतीने पूर्ण शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे माहिती सप्टेंबर महिन्यात दिली आणि सप्टेंबर महिन्यात पुण्याला ते माहिती माझी पाठवलेली आहे। तेव्हापासून आणखीन काही त्याचं उत्तर नाही आहे। परत पुण्याला जाऊन चौकशी केली 2-3 वेळेस माझ्या मुलांनी, आणि संघटनेच्या मराठवाडा असोसिएशन ऑफ दी ब्लाइंड या संघटनेच्या वतीने महासचिव BD शिंदे साहेबांनी गेले आणि त्या ठिकाणी चौकशी केली। त्यांनी पाठवतो म्हणले पत्र, पण त्यांनी आणखीन पत्र पाठवलेलं नाही आहे। म्हणून माझ्यावर नाविलाज झाली आणि मी आज 17 महिन्यापासून मी वाट बघितली, पण माझं पेन्शन आणखीन मंजूर झालं नाही। माझ्यावर उपासमारीची वेळ येत आहे। माझी आई पण आजारी आहे, किडनी पेशंट आहे ती, आणि शुगर BPचा पण तिला त्रास आहे, तिला पण फंगलचा त्रास आहे। सगळ्या गोष्टीने जर्जर झालेला, दमा आहे, आणि हृदयाचा पण तिला त्रास झाला आहे, तिचं पण एंजिओग्राफी झालेली आहे। आणि या सगळ्या आजारांशी आमचं कुटुंब झुंजतं आहे आणि यामुळं माझी आर्थिक परिस्थिती पूर्ण डबघाईला आलेली, उपासमारीची वेळ माझ्यावर आलेली आहे। यामुळं मला उपोषणाला बसण्याचा निर्णय मला घ्यावा लागला नाविलाजाने साहेब। आणि दुसरा एक जिने ती त्रुटी काढलेली आहे, ज्याने मला टेम्पररी ठरवलेलं आहे, टेम्पररी टीचर ठरवलेलं आहे, पण माझी 2002 पासून 31 ऑगस्ट 2023पर्यंत माझी एकच ऑर्डर होती। माझी ऑर्डर बदललेली नाही आहे। माझ्याकडे सर्व्हिस बुक आहे
आणि माझ्याकडे विशेष म्हणजे जे साधन व्यक्ती म्हणून जे ऑर्डर काढलेली होती त्याच्यावर पर्याय म्हणून शिक्षण संचालकांचं पत्र श्री मुख्याध्यापक साहेब जिल्हा परिषद हायस्कूल बोदडीला आलेलं होतं आणि त्याचं उत्तर ते दिलेलं आहे आणि त्याची दुरुस्ती पण करून दिलेली आहे. त्यामुळं शिक्षण संचालक यांच्याकडून मला 13/12/2002 रोजी माझा युनिट मान्यता मला मिळालेली आहे. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची गफलत नाही आहे. सगळ्या महाराष्ट्रामध्ये ज्या शिक्षकांना युनिट मान्यता मिळाली त्याच प्रकारे मला युनिट मान्यता मिळाली. माझी शिक्षण मुख्याध्यापक आणि जी ऑर्डर काढलेली होती साधन व्यक्ती म्हणून तर तशा प्रकारची युनिट मान्यता मला मिळाली असती, पण दुरुस्ती केल्यामुळं मुख्याध्यापक साहेबांनी आणि त्याने पाठवल्यामुळं माझी युनिट मान्यता सगळ्या शिक्षकांच्या बरोबर युनिट मान्यता मला मिळालेली आहे. दुसरा मजकूर असा आहे की वैयक्तिक मान्यता विभागीय कार्यालयाकडून मिळतं, तर विभागीय कार्यालय लातूर यांच्याकडून माझ्या जे साधन व्यक्ती जे ऑर्डर आहे तरी त्या वैयक्तिक मान्यतेवर सहशिक्षक अशी सुधारणा त्यांनी केलेली आहे. तर ही सुधारणा जी आहे साहेब ते मुख्याध्यापक आणि शिक्षणाधिकारी यांच्या वरिष्ठ असल्यामुळं तर यांची ऑर्डर यांना मान्य करणं अपरिहार्य आहे, पण हे मान्य करत नाही सर.